शाळेतील मार्गदर्शन. तर आता हे शाळेतील मार्गदर्शन हे आपल्याला खूपच महत्वाचं असतं, कारण शाळेत केलेलं मार्गदर्शन म्हणजेच गायडन्स आपण कधीही विसरू शकत नाही. तर आता याचाच मार्गदर्शनाचा नेमका अर्थ काय आहे हे आपण पाहणार आहोत. व्हॉट इज द मीनिंग ऑफ गायडन्स? टू गाइड मीन्स to inculcate the point out. Guiding is different from directing or steering. The focus of guidance is the individual and not the problem. Its purpose is to promote the growth of the individual in self-direction. The ultimate aim of guidance is to enable every individual what he is capable of becoming. याच म्हणजे काय? तर व्यक्तीला किंवा लोकांना त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि व्यक्तिगत समस्यांमध्ये निवड करण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी मदत करणे होय. जीवनातील विविध परिस्थितीमध्ये योग्य ते समायोजन करण्यासाठी मदत करण्याची ही प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली व्यक्तीची विविध अवस्थांमध्ये जडणघडण होत असते. समाजात आपण वावरताना व्यक्तीची जडणघडण होत असते. कुटुंब, शाळा, समाज, समवयस्क गट यात वावरताना व्यक्तीच्या सामाजिक अंतरक्रिया होत असतात. आपण एकमेकांशी बोलतो, कोणाला भेटतो, त्यांच्याशी संपर्क करतो, याच्यातून काय होतं, आपली अंतरक्रिया ही होत असते. व्यक्तीच्या सभोवतालचे वातावरण हे काय असतं, अनुकूल असेल तरच व्यक्तीची प्रगती योग्य होऊ शकते. परंतु प्रतिकूल वातावरणात व्यक्तीला समायोजन साधणे कठीण जाते. म्हणूनच काय होतं, तर व्यक्ती गोंधळून जातो. अशा परिस्थितीत व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला सहाय्य केले जाते. तेच म्हणजे काय, मार्गदर्शन होय. तर आता काही व्याख्या सांगितलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण ट्रॅक्झलर यांची व्याख्या आपण जाणून घेऊया. व्याख्यांवरून तुम्हाला थोडस त्याचे अर्थ जो आहे तो क्लिअर होईल. आता पहिले काय, तर ट्रॅक्झलर यांची व्याख्या आहे, व्यक्ती जाणणे व समजणे, व्यक्ती स्वतःच्या शक्तींचा विकास करू शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे आणि आर्थिक व सामाजिक क्षेत्रात स्वतःचे मार्गदर्शन करण्यास तिला समर्थ बनवणे, या तीन बाबींचा मार्गदर्शन या संकल्पनेत समावेश होतो. या व्याख्यावरूनच तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे काय, नक्की याचा काय अर्थ आहे हे थोडं थोडं लक्षात येईल. इंग्लिश मध्ये काय आहे बघा, गायडन्स इज अ हेल्प विच enable each individual to understand his abilities and interests, to develop them as well as possible, and to relate the life goals, and finally to reach a single state of complete and mature self guidance as a desirable member of the social order. आता नेक्स्ट जी आहे ती क्रो यांनी सांगितलेली आहे. ती काय आहे बघा, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सहाय्य करणे ही गोष्ट सर्व प्रकारच्या मार्गदर्शनात मूलभूत असते. त्यामुळे उत्तरलेखित व्यक्ती स्वतःचा दृष्टिकोन विकसित करते, स्वतः निर्णय घेते, ते निर्णय कार्यान्वित करणे आणि त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारणे, या दृष्टीने स्वतःच्या जीवनाचे निर्देशित तो स्वतः करू लागतो. In English, guidance is the assistance made available by competent counselors to an individual of any age to help him direct his own life, develop his own point of view, make his own decision, carry his own burdens. आता या दोघांच्या व्याख्यांवरून तुमच्या थोडा मार्गदर्शनाचा नक्की अर्थ काय आहे ते लक्षात आलेलं असेल. आता पुढचा पॉइंट काय आहे, मार्गदर्शनाची व्याप्ती म्हणजेच काय, तर स्कोप ऑफ गायडन्स. आता ही मार्गदर्शन प्रक्रिया फक्त त्या विविध घटकांच्या आधारावर रिलेटेड असते. म्हणून याचा स्कोप काय आहे, म्हणजे गायडन्सचा स्कोप काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिला आहे जो काय, पर्सनल म्हणजे काय, तर वैयक्तिक. दुसरा आहे एज्युकेशनल प्रॉब्लेम, म्हणजे काय, तर शैक्षणिक समस्या काय आहेत याच्याशी. तिसरा आहे व्होकेशनल प्रॉब्लेम्स, म्हणजे जर आपल्याला व्यवसायामध्ये काही समस्या असतील त्याविषयीचं मार्गदर्शन. चौथा आहे अप्रायझल ऑफ इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे आपण स्वतंत्र मूल्यांकन करतो त्या संबंधीचे मार्गदर्शन. आणि पाचवा आहे प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजे काय,
तर योग्य व्यक्तीस योग्य ती नोकरी देणे किंवा त्याला ती मिळणे म्हणजेच प्लेसमेंट. आता आपण याचं इन डिटेल पाहूयात पर्सनल म्हणजेच वैयक्तिक. आता पर्सनल गायडन्स कसं केलं जातं किंवा सोशल प्रॉब्लेम्स ऑफ द इंडिव्हिज्युअल देअर डायग्नोसिस अँड प्रिस्क्रायबिंग रिमिडियल मेजर्स टू रिझॉल्व्ह देम. म्हणजेच काय होतं, व्यक्तीचे काही सामाजिक प्रश्न असतात त्यांचे निदान आणि त्यांचे निराकरण करणे, त्यावर उपाययोजना करणे, म्हणजे वैयक्तिक जर अडचणी असतील यांच्यावर उपाय शोधून यांच्यावर उपाय शोधले गेले पाहिजेत. दुसरं आहे एज्युकेशनल प्रॉब्लेम म्हणजे शैक्षणिक समस्या. एज्युकेशनल मध्ये काय आहे तर एज्युकेशनल प्रॉब्लेम ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड टू सजेस्ट रिमिडियल मेजर्स फॉर देअर सोल्युशन्स. म्हणजे व्यक्तीच्या शैक्षणिक समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुचवणे. आता आपल्याला काही शैक्षणिक समस्या म्हणजे काय, आपण 10वीतून कोणत्या फील्डला ऍडमिशन घ्यायचं किंवा 12वी नंतर काय करायचं, अशा विविध प्रकारच्या समस्या असतात. किंवा आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत घातलं पाहिजे, कोणती शाळा चांगली आहे, या अशा शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला खूप साऱ्या समस्या आपल्या समोर उभ्या असतात. तर ह्या समस्या त्याचे निराकरण करून त्यांच्यावर उपाय सुचवणे हे याचं कार्य आहे. तिसरं आहे व्होकेशनल प्रॉब्लेम्स म्हणजेच काय तर व्यावसायिक समस्या. तर हे व्यवसायामध्ये पण अनेक लोकांना समस्या भेडसावत असतात. तर काय एखाद्या व्यवसायाची योग्य निवड करण्यामध्ये आणि त्या व्यवसायामध्ये प्रवीणता किंवा सफलता मिळवण्यासाठी याच्यामध्ये मदत करणे हे याचं काम आहे. म्हणजे हेल्पिंग द इंडिव्हिज्युअल इन द चॉईस of an appropriate vocation and aiding him to acquire proficiency in the vocation. म्हणजे त्याचा जो इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे त्याने त्याचा व्होकेशनल जो काय तो निवडला पाहिजे. जर त्याला त्या कामामध्ये जर इंटरेस्ट नसेल तर तो व्होकेशन चूज करू शकत नाही. चौथा आहे अप्रायझल ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतंत्र मूल्यांकन. Students appraisal in an important aspect of guidance person's work which helps students to develop their potentialities to the maximum. म्हणजेच काय होतं, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे मार्गदर्शन कर्मचाऱ्यांच्या कामाचे एक महत्वाचे पैलू आहेत. आपण आपल्या शाळेत विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन हे करतच असतो. त्याप्रमाणे आम्ही तुमचं मार्गदर्शन करतो. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. मार्गदर्शन हे काय एक महत्वाचं पैलू आहे जे विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता जास्तीत जास्त विकसित करण्यासाठी काय करत असतं मदत करत असतं. म्हणून तर काय म्हटलेलं आहे अप्रायझल ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजेच काय स्वतंत्र मूल्यांकन करणं हे याच्यामध्ये येतं. पाचवा जो आहे प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजे काय योग्य व्यक्तीस योग्य त्या ठिकाणी नोकरी मिळणे म्हणजेच काय तर placement. In the placement service, the counselor is placed in an appropriate course vocation on the basis of guidance provided to him. प्लेसमेंट सेवेमध्ये समुपदेशकास त्याला दिलेल्या मार्गदर्शनाच्या आधारावर योग्य त्या व्यवसायात ठेवले जाते. ज्या ठिकाणी त्या व्यक्तीची खूप गरज आहे किंवा तो व्यक्ती त्यासाठी पात्र आहे या ठिकाणी त्याला त्याची जागा मिळणे हे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना काय प्लेसमेंट ही दिलेली जाते. आता आपण पाहणार आहोत तिसरा जो यातला आहे मार्गदर्शनाची गरज. आता मार्गदर्शनाची गरज ही विविध टप्प्यांवर आहे. पहिलं काय आहे मार्गदर्शनाची गरज की एज्युकेशनल नीड्स म्हणजे शैक्षणिक गरज आहे. त्याची नंतर आहे व्होकेशनल नीड्स म्हणजे व्यावसायिक गरज. नंतर आहे पर्सनल नीड्स म्हणजे वैयक्तिक गरज आणि लास्टला आहे सोशल नीड्स म्हणजे सामाजिक गरज. आता ह्या मार्गदर्शनाची एवढी का गरज आहे तर एज्युकेशनल नीड्स म्हणजे शैक्षणिक समस्या संदर्भात ज्या काय अडचणी आहेत ते आपण या मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत. पहिला आहे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभिन्नता ओळखण्यासाठी म्हणजे डिफरन्स अमॉंग स्कूल गोईंग चिल्ड्रन. तर काय आहे कारण शैक्षणिक गरज ही विद्यार्थ्यांमध्ये काय असते तर शैक्षणिक गरज स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी समाजातील काही वंचित गटांना शिक्षणाचा अधिकार मिळत नव्हता. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करण्यात आले.
हे सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या काय झालेली आहे, वाढत गेली. याचा परिणाम विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभिन्नतेचे विस्तृत स्वरूप समोर आले. प्रत्येकाची अध्ययन क्षमता वेगळी, त्याच्या इच्छा वेगळ्या, त्याची आवड वेगळी, यामध्ये व्यक्तिभिन्नता दिसू लागली. म्हणूनच म्हणले आहे की विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन हे कशाच्या संदर्भात केलं जातं, शिक्षणाच्या संदर्भात केलं जातं. म्हणून ते मार्गदर्शन करणे ही शैक्षणिक गरज आहे. दुसरा जो आहे सुधारित व गुणात्मक शिक्षणासाठी, म्हणजेच क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट ऑफ एज्युकेशन. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन शिक्षणामध्ये सुधारणा व दर्जेदार शिक्षण देणे हे आवश्यक आहे. कारण आपण बघतोच की आपण आपल्या पाल्याला शाळेत घालताना विचार करतो, या शाळेत चांगलं शिक्षण देतात का, क्वालिटी आहे का, या सर्व गोष्टी आपण तपासून मगच आपण आपला पाल्याच्या ठिकाणी शाळेत शाळेत त्याची ऍडमिशन घेतो. त्यासाठी काय आहे, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षक यांना अनुसरून योग्य असे मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणात्मक व सुधारित शिक्षण देता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना क्वालिटेटिव्ह आणि इम्प्रुव्हमेंट ऑफ एज्युकेशन हे गरजेचं आहे. तिसरा जो आहे विविध शैक्षणिक समस्यांचे निराकरण, म्हणजे सोल्युशन ऑफ एज्युकेशनल प्रॉब्लेम. आता आपल्याला खूप साऱ्या एज्युकेशनल प्रॉब्लेमला फेस करायचं असतं. तर शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारच्या शैक्षणिक समस्या निर्माण होत असतात. जसे की एकीकडे वाढत्या विद्यार्थ्या संख्येची समस्या शहरी भागात भेटत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात काय झालेले आहे, विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः मुलींचे शाळा सोडून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. ही गळती रोखण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. कारण काही खेडेगावांमध्ये मुलींना शाळेत टाकलं जात नाही, घातलं जात नाही, किंवा खूप लांब आहे, खूप लांबचा प्रवास आहे. त्याच्यामुळे शाळेत जेवढी 4थी पर्यंत असेल तर 4थी पर्यंत शिकवलं जातं, नंतर हायस्कूलला वगैरे घातलं जात नाही. त्याच्यामध्ये काय इंग्लिश सांगायचं राहते, सॉरी. याचं काय, सो धीज प्रॉब्लेम्स रिक्वायर द नीड्स ऑफ प्रॉपर गायडन्स सर्व्हिस in the school. Special guidance service also required for the gifted, backward and handicapped children. म्हणजे या विविध शैक्षणिक समस्यांचे निराकरण करणे हे काय गरजेचं आहे. हे कशाच्या संदर्भात आहे, तर शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल नीड्सशी संबंधित आहे. दुसरा जो लास्ट आहे तो आहे काय, शैक्षणिक उद्दिष्टे विस्तारित करण्यासाठी, म्हणजेच काय, एक्सपांडिंग एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह. आता आपली जी एक शैक्षणिक उद्दिष्टे असतील तर ती कशी मुलांपर्यंत गेलेली पाहिजेत, ते मुलांना समजली पाहिजेत, यासाठी हे गरजेचं आहे. जसं काय, एव्हरी वन टॉक्स अबाउट द ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड थ्रू एज्युकेशन. people want a type of education that can provide for the development of the whole child. It is now commonly accepted that education should also lead to promotion of the emotional, social and civic life of the student. हे काय, समाजात कसं वावरायचं, काय करायचं हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे, यासाठी हे महत्वाचं आहे. म्हणजे काय, विद्यार्थ्यांचा काय झाला पाहिजे, सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक विकास करण्याच्या हेतूने विस्तृत अशी शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित करणे आवश्यक आहेत. त्यासाठी शिक्षण प्रणालीमध्ये मार्गदर्शन करणे गरजेचं आहे. म्हणजे समाजात वावरताना व्यक्तीशी कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या गोष्टींचं मार्गदर्शन हे प्रत्येक व्यक्तीला मिळणं गरजेचंच असतं. त्यात आहे शिस्त विषयक समस्या निराकरणासाठी, म्हणजेच काय, तर सॉल्विंग डिसिप्लिन प्रॉब्लेम्स. म्हणजेच काय, तर प्रॉब्लेम ऑफ डिसिप्लिन इज बिकमिंग अ मोर अँड मोर ॲक्युरेट इन द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे इवन ऍट हायर स्टेज ऑफ एज्युकेशन. म्हणजेच काय, तर या हायर लेवलच्या स्टुडंटचं काय असतं की याची नासाडी करणे, त्याची नासाडी करणे, इथे भिंती खराब करणे किंवा बोर्ड खराब करणे, असं काहीतरी चालू असतं मुलांचं. तर या म्हणजे स्टुडंट्सला योग्य डिसिप्लिन त्यांना माहिती व्हावं, यासाठी ह्याची गरज आहे. म्हणजे काय, तर
काय सेवा सुविधांची नासाडी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा अनेक असे संप ही सामान्य बाब ठरलेली आहे तशी. त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे, मार्गदर्शन करणे काय आहे? गरजेचं आहे की सार्वजनिक मालमत्तेचे आपण संरक्षण केले पाहिजे किंवा आपल्याला ज्या काही सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्याची नासाडी नाही केली पाहिजे. ह्या सगळ्या समस्यांना या सगळ्या समस्यांवर आपण उपाय शोधले पाहिजे. यासाठी आपण डिसिप्लिन हे विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. आता नंतरची नीड्स जी आहे म्हणजे जी मार्गदर्शनाची गरज मधला दुसरा जो मुद्दा आहे तो आहे व्होकेशनल नीड्स, म्हणजेच काय ते व्यावसायिक गरज. आता व्यावसायिक गरज काय आहे? तर काय शिक्षणाचे व्यावसायीकरण आणि मार्गदर्शन. यातला पहिला जो आहे तो शिक्षणाचे व्यावसायीकरण आणि मार्गदर्शन. म्हणजेच काय तर व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन अँड गायडन्स. म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला काय सांगता येईल की इम्प्रुव्हमेंट ऑफ व्होकेशनल इफिशियन्सी इज द वन ऑफ द एम्स ऑफ एज्युकेशन. म्हणजे काय तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आयोगाद्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे यासाठी व्यावसायिक विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. आता व्यावसायिक शिक्षणाचा समावेश का करण्यात आलेला आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन त्याचा छोटासा का होईना व्यवसाय सुरू करावा. यासाठी प्रत्येक कॉलेजेसमध्ये व्होकेशनल एज्युकेशन हे दिलेले जाते किंवा त्याचं मार्गदर्शन हे सुरू आहे. दुसरा जो आहे तो व्यावसायिक मार्गदर्शन हे राष्ट्रीय विकासाचे साधन आहे. असं काय म्हणलं आहे? गायडन्स ऍज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ अ नॅशनल डेव्हलपमेंट इज अ राईट because guidance by helping identifying and developing human potential which is the richest source of a nation can help to reduce the wastage of educational facilities and abilities which is so prevalent in our country. म्हणजे मार्गदर्शनाचा मुख्य हेतू काय आहे? व्यक्तीला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जमून घेण्याची क्षमता प्राप्त करून देणे हा आहे. त्याचप्रमाणे भविष्य काळात कुशल अशा मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यातला आता तिसरा काय आहे? तर व्यावसायिक निश्चितीविषयक मार्गदर्शन. म्हणजेच तर काय तर बिझनेस गायडन्स म्हणजे आपल्याला जर एखादा बिझनेस उभारायचा असेल तर त्याविषयी त्यांना मार्गदर्शन करणे. म्हणजे औद्योगिकरण आणि यांत्रिकरणाच्या विकासामुळे व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनात खूप बदल झालेला आहे. बदल होत गेलेला आहे आणि होतही आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे नवनवीन उद्योग समोर आले आहेत. भविष्यकाळात कोणत्या व्यवसायाची किंवा क्षेत्राची निवड करायची याविषयी समस्या निर्माण झाल्या. यासाठी या मार्गदर्शनाची गरज आहे. कारण खूप व्यवसाय आणि खूप सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला हा नेमका कशा पद्धतीने करता येईल किंवा काय करता येईल यासाठी बिझनेस गायडन्स घेणे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे व्यवसायातील ताणतणाव दूर करणे म्हणजे एलिमिनेट बिझनेस स्ट्रेस. तर हा बिझनेस स्ट्रेस कसा दूर करायचा यासाठी सुद्धा आपण एखाद्याचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. म्हणजे कसं तर व्यवसायातील जोखीम किंवा मोबदला परिश्रम यामुळे ताण निर्माण होतो. तर या हा ताण दूर करण्यासाठी आपल्याला कोणाच्या ना कोणाची गरज भासते किंवा आपण कोणाशी तरी आपले प्रॉब्लेम शेअर करतो. म्हणजेच काय तर आपल्याला यासाठी सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे. लास्ट जो आहे तो व्यावसायिक जागरूकता निर्माण करणे. म्हणजेच काय तर क्रिएटिंग बिझनेस अवेअरनेस म्हणजे व्यक्तींमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक विषयक जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण योग्य प्रमाणे देऊन त्यांच्यामध्ये व्यावसायिक जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाऊन आपला छोटासा का होईना व्यवसाय सुरू करावा. स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहावं असं थोडक्यात म्हणायचं. त्याप्रमाणे यासाठी व्यावसायिक जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यासाठी हे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. नंतर आहे पर्सनल नीड्स म्हणजेच काय तर वैयक्तिक गरजा. आता वैयक्तिक गरजामध्ये काय सांगता येईल? पहिलं मार्गदर्शन ही माणसाची मूलभूत गरज आहे. म्हणजे गायडन्स इज द बेसिक नीड ऑफ मॅन बिकॉज एव्हरी डिफरंट कंडिशन वी गिव्ह अस ओपिनियन बाय अदर्स इज द गायडन्स. Psychologically, no person on this earth is totally independent. The individual needs help of one kind or the other from fellow beings to solve their problem to
लीड अ हॅपी लाईफ. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला कुणाच्या ना कुणाच्या मार्गदर्शनाची गरज ही भासतच आलेली आहे. त्यासाठी आपण काय म्हणते, मार्गदर्शन ही काय माणसाची मूलभूत गरज आहे. सेकंड जो आहे तो शैक्षणिक आणि सामाजिक महत्वाकांक्षा. म्हणजेच काय ते एज्युकेशनल अँड सोशल ऍस्पिरेशन. तर याच्यामध्ये काय आहे, आजच्या स्पर्धायुक्त जगात विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या शिक्षण आणि करिअर विषयक महत्वाकांक्षा वाढत आहेत. तर त्या महत्वाकांक्षा प्राप्त करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रातील शिक्षण देण्याचे प्रयत्न करत असतात. म्हणजेच काय तर आत्ताचं युग हे स्पर्धात्मक युग झालेलं आहे. म्हणून प्रत्येक पालक आपल्या पाल्याला नवनवीन गोष्ट शिकवत असतो. असं नको व्हायला की माझ्या मुलाला मी हे शिकवलं नाही किंवा मी या क्लासला त्याला घातलं नाही म्हणून त्याला ही गोष्ट आली नाही, असं व्हायला नको. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये हा पालक जो आहे तो आपल्या पाल्याला कोणत्या ना कोणत्या तरी फील्ड करिअरच्या दृष्टीने क्लास हे अटेंड करत असतो. त्याच्यामध्ये काय ऍट दिस स्टेज द प्रॉपर गायडन्स इज टू प्रोव्हाइडेड टू द स्टुडंट टू मेक राईट चॉईस ऑफ हिज फ्युचर. कारण त्यांना इन फ्युचर कोणत्याही गोष्टीची गरज भासू शकते. म्हणून असं नको व्हायला की आपण हे त्यांना शिकवलं नाही किंवा आपल्याकडून ते राहून गेलं. बरोबर ना. नंतर तिसरा आहे इमोशनल प्रॉब्लेम्स. म्हणजे काय तर भावनिक समस्या. तर याच्याविषयी का गरज आहे, तर काही व्यक्ती काय होतात अतिशय भावना प्रधान असतात. असे असते की असे असणे स्वाभाविक असतं. परंतु एखाद्या जर मोठं संकट आलं असेल तर त्या संकटाला व्यक्ती खचते व ती भावनिक होऊ शकते. यासाठी त्यांना काय असते तर कोणाची तरी आधाराची गरज असते. आता आधार म्हणजेच काय तर थोडक्यात आपण केलेलं मार्गदर्शन. ओके. मग काय सो टू प्रोव्हाइड गायडन्स टू द youth टू सॉल्व देअर पर्सनल प्रॉब्लेम्स. म्हणजे आपण दुसऱ्याच्या सल्ल्याने आपण सावरतो. थोडक्यात आपल्याला काहीतरी खूप आपला उत्साह येतो जरी आपल्याला कोण आपल्याशी बोललं तेवढंच आपलं मन हलकं होतं. म्हणजेच काय की आपण या गोष्टींमध्ये इमोशनल प्रॉब्लेम मध्ये आपण दुसऱ्याचा सल्ला विचारून घेतो. यालाच काय म्हणतात आपण मार्गदर्शन. नंतर काय समाधानकारक समायोजन म्हणजे सॅटिस्फॅक्टरी ऍडजस्टमेंट. गायडन्स इज needed to help the pupils in making satisfactory psychological adjustment with the environment. Lack of adjustment adversely affect their physical and mental health. म्हणजे काय तर आपण समाजात वावरत असताना आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. का तर कसं समाजात वावरताना आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, काहीतरी नवीन अनुभव मिळतात. यासाठी समाधानकारक समायोजन म्हणजे सॅटिस्फॅक्टरी ऍडजस्टमेंट करणंही गरजेचं असतं. नंतर आहे व्यक्तिमत्वाचा योग्य विकास म्हणजे प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. पण मला काय ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी इज द एम ऑफ एज्युकेशन. म्हणजेच व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास होणे म्हणजेच काय शिक्षण आहे. A well organized guidance program is essential for the total development of personality. म्हणजे काय तर हा पूर्ण मार्गदर्शनाचा जो कार्यक्रम आहे तो कशाशी रिलेटेड आहे सगळा तर आपल्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड आहे. तर या पर्सनल नीड्स मध्ये हे 5 पॉइंट्स आहेत ते एक्सप्लेन केलेलेच आहेत. नंतर जी नीड्स आहेत ती आहे सोशल नीड्स. म्हणजे काय तर सामाजिक गरज. आता सामाजिक गरज काय आहे की मार्गदर्शनामध्ये सामाजिक गरज का महत्वाची आहे तर त्यातला जो आहे तो काय आहे बदलती कुटुंब व्यवस्था. म्हणजे काय तर चेंज फॅमिली कॉन्टेक्स्ट. तर याच्यामध्ये काय येतं तर द जॉईंट फॅमिली सिस्टीम इज disappearing rapidly and homes are getting disintegrated. The changed family pattern has given rise to the various types of personal problems. The proper guidance program in the school is required to solve the personal problems of the children. म्हणजे काय होतं तर आता बदलती कुटुंब व्यवस्था म्हणजे काय तर प्रत्येकाला आपापल्या कामानिमित्त बाहेर किंवा आपल्या कुटुंबापासून दूर राहावं लागतं. काही आपल्या फॅमिलीला घेऊन लांब राहतात. मग मुलांवर दोघही बाहेर जॉबसाठी गेल्यानंतर मुलांकडं त्यांना फारसा वेळ देता येत नाही. तर त्याप्रमाणे मुलांना कसं हँडल केलं पाहिजे किंवा त्यांना कोणाची खरं गरज आहे यासाठीही
गरज महत्वाची आहे. त्याच्यामुळे जॉईंट फॅमिलीमध्ये काय होतं, की प्रत्येक मुलांकडे एवढं आपण लक्ष नाही दिलं तरी चालेल. कारण जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येक जण आपापले लक्ष द्यायचं. पण जेव्हा आपण नोकरी निमित्ताने बाहेर येतो, तेव्हा मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही कोणावर तरी आपण सोपवावी लागते किंवा मुलांकडे थोडक्यात दुर्लक्ष पण होतं आपल्या कामानिमित्त. त्याच्यामुळे याचं योग्य ते मार्गदर्शन कोणाकडून तरी घेणं गरजेचं आहे. दुसरा जो आहे तो आहे की राजकीय बदल आणि लोकशाहीचा विस्तार. म्हणजेच काय तर पॉलिटिकल चेंज अँड एक्सटेन्शन डेमोक्रेसी. म्हणजेच लोकशाही क्रांतीनंतर जगात राजकीय बदल होत गेले. बहुतांश देशामधील शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रित होऊ लागली. तर याच्यामध्ये काय होतं तर या सर्व गोष्टींमध्ये काही विद्यार्थ्यांना पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट येऊ लागला किंवा इतर राजकीय कामांमध्ये इंटरेस्ट येऊ लागला. पण त्याच्यानंतर काय झालं, लोकशाही क्रांतीच्या जगात खूप सारे राजकीय बदल होत गेले. बहुतांश काय झालं, देशातील शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रित होऊ लागली. त्यानुसार सामाजिक व राजकीय बदल होत गेले. कारण फक्त शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संबंध फक्त एक गाईड करणे यापुरतच मर्यादित झाला. विद्यार्थी जो काही मागेल तो त्यांना पुरवणं हे गरजेचं झालं. त्याच्यामुळे ही शिक्षण पद्धती कशी झालेली आहे, ही विद्यार्थी केंद्रित झालेली आहे. जसं विद्यार्थ्यांना पाहिजे तसं शिक्षकांना देणं गरजेचं आहे. त्यानुसार सामाजिक व राजकीय बदल होत गेले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला लोकशाही तंत्रानुसार आपणास प्राप्त असलेले शिक्षण विषयक हक्क आणि मूलभूत हक्क जाणून घेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज भासू लागलेली आहे. नंतरचा जो आहे तो शिक्षणाच्या संकल्पनेत बदल, म्हणजे चेंज इन द कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन. तर आता एज्युकेशनची कन्सेप्ट काय आहे, तर शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज भासत आहे. कोणत्या नाही कोणत्या गोष्टीसाठी विद्यार्थी हा शिक्षकांचं किंवा इतर व्यक्तींचं मार्गदर्शन हा घेतच असतो. सिन्स द एज्युकेशन इज टू बी प्रोव्हाइडेड अकॉर्डिंग टू देअर इंटरेस्ट, ऍप्टिट्यूड अँड कॅपेबिलिटी. त्याप्रमाणे विद्यार्थ्याचा त्याचा आवड कशात आहे, त्याची क्षमता तपासून, त्याची कल तपासून त्या गोष्टीमध्ये तो इन्क्लूड होत असतो. म्हणजे शिक्षणाच्या संकल्पनेत हा बदल ही पण एक काय आहे तर गरज आहे. नंतर आहे फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग, म्हणजे काय प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लिझियर टाइम. म्हणजे काय तर आपल्याकडे खूप सारा फुरसतीचा वेळ असतो, तर त्या फुरसतीच्या वेळेस आपण काय केलं पाहिजे यासाठी सुद्धा आपण दुसऱ्यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. तर माझ्याकडे हा वेळ रिकामा असतो, तर ह्या वेळेत मी काय करू शकते याचं मार्गदर्शन हे गरजेचं आहे. म्हणजे मानवाची काय झाले अनेक कामं यंत्रे करू लागली, त्याच्यामुळे मानवाकडे खूप सारा रिकामा वेळ मिळू लागलाय. हा रिकामपणाचा वेळ कसा घालवावा किंवा कोणते प्रशिक्षण घ्यावे, कोणते छंद जोपासावेत, कोणती छंद जोपासना किंवा कशी करावी, कसे म्हणजे एखाद्या कलेत कसे गुंतत जावे यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. पाचवा जो आहे तो आहे शाळेतील व घरातील मार्गदर्शनाचा अभाव. म्हणजेच काय, लॅक ऑफ गायडन्स ऍट होम. म्हणजेच काय झाले, आता शाळेत स्पर्धात्मक जगामध्ये व्यक्तीची सतत दुसऱ्याबरोबर तुलना होत असते. आपण असं करतो, बघ त्या मुलाला एवढे मार्क्स पडले, तुला एवढे कमी मार्क्स पडले, तू अभ्यासच करत नाही, तू असंच आहे, तुला करताच येत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की आपण असं तुलना करतो. त्याचप्रमाणे या गुंतागुंतीच्या सामाजिक आणि परिस्थितीत व्यक्तीच्या भावनिक गरजा काय बदलल्या आहेत. वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि शहरीकरणामुळे विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे बालगुन्हेगारी किंवा त्याच्यामुळे काय काय वाढतंय तर बालगुन्हेगारी वाढते, प्रौढांचे अव्यवस्थितपणे वागणे वाढतंय किंवा इत्यादी कारणांमुळे परिस्थितीशी अनुकूल व समायोजन करणे अवघड जाते. अशा वेळेस या सर्व गोष्टींसाठी मार्गदर्शनाची गरज आहे. त्याच्यामुळे शाळेतील व घरातील मार्गदर्शनाचा अभाव हा होत आहे. तर आज आपण पाहिलेलं आहे की मार्गदर्शनाचा अर्थ, त्याच्या व्याख्या आणि मार्गदर्शनाचा अर्थ, व्याख्या, त्याची व्याप्ती आणि या 3 मार्गदर्शनाची गरज आहे. त्याचं प्रत्येक पॉइंटनुसार आपण एक्सप्लेनेशन हे पाहिले. त्याच्यामध्ये एज्युकेशनल नीड्स आहे,
त्याच्यामध्ये व्होकेशनल नीड्स आहे आणि पर्सनल नीड्स आहे आणि सोशल नीड्स. म्हणजे प्रत्येक नीड्स ही आपल्याला का गरजेची आहे ते आपण आता पाहिलेलं आहे. तर आता कोणाला काही प्रॉब्लेम्स आहेत का? तुम्हाला विचार